नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डीप इकॉनॉमिक्स या यूट्यूब चॅनलमध्ये आपण सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे. आज आपण पाहत आहोत मुंबई विद्यापीठ अभ्यासक्रम आधारित आर्ट्स विभागातील TY-BA अर्थशास्त्र या विषयाच्या विविध विषयांच्या नावांची यादी आज आपण पाहणार आहोत आणि त्याला किती क्रेडिट्स दिलेले आहेत ते आपण पाहणार आहोत. यामध्ये अभ्यासाला असणारे 6 विषय मी तुमच्याकडे घेऊन येत आहे आणि ते 6 विषय कोणते असणार आहेत आणि त्याचा मराठी त्याला काय म्हटलं जातं हे आपण पाहणार आहोत आणि त्याला किती क्रेडिट आहे ते पाहणार आहोत. म्हणजे आज आपण TY-BA आर्ट्समधील इकॉनॉमिक्स या विषयाचं सेमिस्टर 5चं आपण विषय कोणते कोणते आहेत ते आपण पाहणार आहोत. चला तर मग आपला पहिला विषय आहे ॲडव्हान्स मायक्रो इकॉनॉमिक्स थर्ड. हा 4 क्रेडिटचा असणार आहे. ॲडव्हान्स मायक्रो इकॉनॉमिक्स थर्ड हा 4 क्रेडिटचा असणार आहे, ज्याला मराठीमध्ये प्रगत सूक्ष्म अर्थशास्त्र पेपर नंबर 3 क्रेडिट 4. नेक्स्ट आहे इकॉनॉमिक्स ऑफ ग्रोथ अँड डेव्हलपमेंट. हा 4 क्रेडिटचा असणार आहे. त्यालाच मराठीमध्ये आर्थिक वृद्धी आणि विकासाचे अर्थशास्त्र असं म्हटलं जातं. नेक्स्ट विषय आहे आपला कौटिल्य इकॉनॉमिक्स पेपर 1 क्रेडिट 2चं असणार आहे, ज्याला मराठीमध्ये कौटिल्याचे अर्थशास्त्र म्हटलं जातं. नेक्स्ट आहे इंडियन ॲग्रिकल्चर इकॉनॉमिक्स. हा क्रेडिट 4चा असणार आहे, ज्यालाच भारतीय कृषी अर्थशास्त्र असं म्हटलं जातं. नेक्स्ट विषय आहे आपला रिसर्च मेथडॉलॉजी पेपर 1 2 क्रेडिटचा असणार आहे हा, आणि ज्याला मराठीमध्ये संशोधन पद्धती पेपर 1 2 क्रेडिट. लक्षात घ्या, रिसर्च मेथडॉलॉजी यामध्ये म्हणजे संशोधन पद्धती या विषयामध्ये आपल्याला गणितं आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांनी जेव्हा हा लेक्चर असेल तेव्हा आवर्जून महाविद्यालयामध्ये हजर राहणे, आणि जेणेकरून तुम्हाला त्याचं गणित कसं असं अगदी सोपे आहेत, काही कठीण नाही आहे, पण जेव्हा तुम्ही रेग्युलर अटेंड केलं तर तुम्हाला ते सहज लक्षात येईल. त्यानंतर नेक्स्ट आहे CC हा विषय आहे, तो देखील तुम्हाला 2 क्रेडिटचा आहे. तर अशा प्रकारे आपल्याला 6 विषय अभ्यासाला आहेत. पुन्हा आपण रिव्हिजन करूया त्याची. पहिला आपल्याला प्रगत सूक्ष्म अर्थशास्त्र, नंतर आर्थिक वृद्धी आणि विकासाचे अर्थशास्त्र, कौटिल्याचे अर्थशास्त्र, भारतीय कृषी अर्थशास्त्र, संशोधन पद्धत आणि CC. आता हा प्रत्येक महाविद्यालयाचा वेगवेगळा असू शकतो. म्हणजे हे ॲडव्हान्स मायक्रो इकॉनॉमिक ऑफ ग्रोथ अँड डेव्हलपमेंट आणि कौटिल्य हे 3ही विषय सगळ्या महाविद्यालयांमध्ये असतील, परंतु काहींकडे ॲग्रिकल्चर असेल किंवा दुसरं कुठला विषय घेतला असेल, रिसर्च मेथडॉलॉजी ऑल सब्जेक्ट असेल CC. पण आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला ह्या विषयांची माहिती जे माझ्याकडे हे जे विषय आहेत त्याचे तुम्हाला सिलेबस आणि त्याचे नोट्स तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर अवेलेबल राहतील. ठीक आहे. धन्यवाद. आजचे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि पुढील व्हिडिओमध्ये मी प्रश्नपत्रिकेचं स्वरूप तुम्हाला सांगणार आहे. धन्यवाद.